जरा जीवतीचा नागपंचमीला जो कागद किंवा चार्ट आपण पुजतो त्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? जळात करू देवीलाच बंगाल, बिहार व आसाममध्ये मनसा देवी म्हणतात, जी वासुकी या नागराजाची बहीण आहे व सर्व विषारी गोष्टींपासून आपल्यास वाचवते व जिचे पती त्याच नावाचे ऋषी म्हणजेच जळात करूच व या दोघांचा पुत्र आस्तिक, ज्याने जन्मेजयाच्या नागनाश करणाऱ्या होमातनं नागांचा वंश वाचवला, जो दिवस म्हणजेच नागपंचमी. नागपंचमीला हे स्तोत्र म्हणा: जरा नमा अस्मि भद्रम ते गुहे तिष्ठन्मि पूजिता त्वं मां रक्ष सदा देवी वंशवृद्धिं च मे कुरु. आता जीवतिकेचे स्तोत्र: आयुष्यवर्धनम पुत्रम गृहे तिष्ठु जीवंतिका पूजितसी माया देवी रक्ष मां च मम प्रजा. फुलं व कुंकू अर्पण करावे. जरा वाईट शक्तीचा नाश करते व जीवती मुलांना दीर्घायुर आरोग्य देते. खरं म्हणजे जरा ही जंगलात विचरणारी राक्षसी होती, जी जरासंघाला 2 भागात जन्मलेले बाळ जंगलात सोडलेले असल्याने बघून तिचे मातृहृदय जागृत होऊन तिने या 2 भागांना जोडले व जराने या बाळाला सांधले, म्हणून महाभारतातला जो जरासंध आहे त्यास हे नाव मिळाले. याच देवीला नंतर घरीदारी तिच्या सौम्य रूपात जीवन देणारी जीवती म्हणून मुलाबाळासहित पूजले जाऊ लागले. नागपंचमीला केसावरून आंघोळ करू नये, कापू नये व ते विंचरू नये. सुरी, विळी, चाकू, कातर, तवा, लोखंडी वस्तू वापरू नये. माती खोदू नये. खिळे ठोकू नये. मेंदी काढा, झुले झुला, उकडलेल्या वस्तू खा व लाया दूध यांचा नैवेद्य दाखवा.